शासनाने फेटाळलं आणि देवाने मारलं अशी काहीशी अवस्था जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील तामसवाडी या परिसरातील लोकांची वेल्याने या परिसरातील झालेली आहे। आज आपण बघू शकता आम्ही पोहोचलो आहोत शेताच्या बांधावरती। जळगाव शहरातील 2 दिवसापूर्वी अवकाळी झालेल्या पावसाने किमान 1.5 तास पाऊस या ठिकाणी सतत पडत राहिला। अवकाळी पावसामुळे उभं पीक अक्षरशः झोपून गेलं। आपण बघू शकतो या उभ्या शेतामध्ये हातातोंडाशी आलेली ज्वारी या शेतकऱ्याची जमीन दोस्त झालेली आहे। अशाच परिस्थितीत कर्जमाफी होणार 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 आणि होणार म्हणून शेतकरी आस लावून बसला असताना नवीन पिकाच्या हिमतीवरती पुढे धकल करत असताना अशा परिस्थितीत माझ्यासोबत किसन पाटील आहेत, या अरुण पाटील आहेत की या शेताचं रास्तांभूत नुकसान झालेलं आहे। किती एकर शेती होती तुमची आणि काय परिस्थिती? 5 एकर शेती आहे। हा हो, 5 एकर शेतीमध्ये पूर्ण नाबूद झालेली आहे। हो, जेवढा खर्च केला त्याच्यामधून मला म्हणजे 4 आना हिस्सा मिळणार नाही। हो, 25% उत्पन्न येणार नाही। 100% खर्च केलेला आहे मी। आणि आता एक मार्केटला सगळं इकली जाणार नाही अशी अवस्था ज्वारी पिकली। हो, काय करणार ते माझं डोकं चालत नाही। हो, कसं पीक आवरायचंय। हो, आता आवरायला माझ्या जवळ हो तेवढी हो पोझिशन सगळं नाही। काय करायचं व ते काहीच उमजत नाही। हो, हेच आमच्याकडं सरकारकडे विनंती आहे तर काही ना काही आर्थिक मदत द्यायला पाहिजे बुवा असं सरसकट काहीतरी। हो, त्यांनी तर गण आडूक दिलेलं सरसकट कर्ज माफी देऊ, अमुक देऊ। हो, निवडाच्या पहिले केलं त्यांनी, पण मग हे नादान पोरांसारखं करायला लागले। सरकार जर असं करायला लागले, आमदार खासदार हे असे वागायला लागले, शेतकरी काय करणार? हो, मटेरियलचा भाव देखो 50 किलोला 1800 रुपये थैली, 1850 रुपये असे थैलीचे मटेरियलचा भाव हमी भाव आहे। शेतकऱ्याला कोणता हमी भाव आहे सांगा ना तुम्ही? हो, शेतकऱ्याला असं आणि आलेलं पीक तोंड घास आलेलं पीक हो निसर्ग आणून पाडतो। पण मग सरकार काय मदत देतं भाऊ आम्हाला? त्यात दिसतंय, सर्व जगाला दिसतंय। हो, पण मग काहीतरी मदत करायला पाहिजे, शासनाने द्यायला पाहिजे। हो, हीच विनंती आमची, दुसरं काही विनंती। निश्चितच आपण बघू शकतो की हे उभं पीक या शेतकऱ्याच्या डोळ्यात आसू आहेत आणि अशा परिस्थितीत शासनाने सरकार बसण्याच्या आधी डिक्लेअर केलं होतं की सरसकट कर्जमाफी देऊ आणि एक लहान मुलांना जसं आपण समजूत काढतो त्याप्रमाणे शेतकऱ्यांना एक कबुली दिली, परंतु अद्याप शेतकऱ्यांना कर्जमाफी तर दिली नाही, परंतु झालेल्या या नुकसानाची या ठिकाणी कर्जमाफीच्या नंतर काहीतरी यांना मदत मिळावी याच आशेने हे शेतकरी आस लावून बसलेत। काय दादा काय म्हणाल, तुमची हे शेतीमध्ये बरंचसं नुकसान झालंय, परिसरातल्या लोकांचं देखील झालंय, काय वाटतंय? आज 2 तारखेला साधारणतः रात्री 8-8:30 दरम्यान अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातलं होतं या परिसरात। 1 ते 1.5 तास पाऊस हा एक सारखा सतत पडत होता, त्यात गारही होती, पाऊसही वारा वादळही होतं। आणि आज एका शेतकऱ्याचं नाही तर गावातील 90 ते 95% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेती पूर्ण नस्तनाबूत झालेली आहे। शासनाने तर आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, परंतु शासनाने काही कारणास्तव दिलं नाही। पण जेमतेम शेतकरी हा निसर्गाच्या आशेवर जगतो। हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हातातने हेलावून लावला। आज शेतकऱ्याजवळ अशी परिस्थिती झाली की जे आज पाहताय तुम्ही या शेतामध्ये जे उत्पन्न येणार आहे ते 25% सुद्धा उत्पन्न आज पिकणार नाही। जो माल होता, जो अर्धवट माल आहे, हा मार्केटमध्ये गेला। जो मार्केटचा आजचा भाव आहे त्यात निम्मी भावात हे या मालाला कोणी घेणार नाही। आणि जे मजुरीची परिस्थिती आहे, या मजुरीला जे 2 पट पैसे देऊन सुद्धाही कापलं जाणार नाही, हा माल आवरला जाणार नाही। आणि निसर्गाने आता जे कृषी सहाय्यक आले ते म्हणतात आम्ही सरसकट पंचनामा करणार नाही। आमच्या शासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, ज्या गावात 90 ते 95% लोकांचं नुकसान झालंय, तुम्ही त्यांचे सरसकट पंचनामे करा। तुम्ही आम्हाला कर्जमाफी तर दिली नाही, परंतु जी आता शासनामार्फत आशा आहे शेतकऱ्यांना, जे आम्हाला आर्थिक सहाय्य कराल ते तात्काळ शेतकऱ्यांना द्यावं, एवढीच आमची विनंती आहे। जेणेकरून शेतकऱ्यासाठी हा जो हातातोंडाशी आलेला घास आहे, हातात गेलाच, जे शेतात जे नुकसान आहे हे आवरण्यासाठी तरी थोडा उपयोग येईल बा तो पैसा, एवढीच विनंती आहे। निश्चितच कर्जमाफी तर नाही, पण किमान याचा नुकसान भरपाई तरी मिळावी। दादा काय म्हणाल तुम्ही? आता तुमचं देखील नुकसान झालेलं या ठिकाणी। नुकसान तर भरपूरच झालं। आता सरकारवरती येते, सरकारने काहीतरी आर्थिक मदत द्यायला पाहिजे। हातात पाहिलं तर त्या 10% सुद्धा उत्पन्न नाही आज, अशी परिस्थिती झाली। आणि परत चाराला जमीन तयार करायला
घरून पैसे टाकावे लागतील अजून. आता काय करायचं तेच समजत नाही. एक तर कुठेतरी सुरतला जायचं तर म्हणते शेती इकडे परत राहायला म्हणते. करायचं काय तेच समजत नाही. आता काहीतरी शेतकरी आता मदत द्यायला पाहिजे, आर्थिक मदत म्हणून. अशी परिस्थिती आहे ना आता. करायचं काय आता तेच समजत नाही आता. आपण बघू शकता ही संपूर्ण 6 एकर मधली ही झोपलेली ज्वारीचं शेत. 1 ते 1.5 तासाचा पडलेला पाऊस संपूर्ण शेतकऱ्यांचा स्वप्नांचा धुराळा करून गेला. अशातच शेतकऱ्यांना मिळणारी आर्थिक मदत त्याकरता आता शेतकरी आपली आस लावून बसलेला आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्ती होणार ते तिथं झालीच नाही, परंतु आता कुठेतरी या तुटक्या पुंज्या परिस्थितीमध्ये हे शेत आवरायला सुद्धा परिस्थिती नसताना कुठेतरी शासनाकडे एक आस लावून बसलेला शेतकरी शासनाकडे एकच घराणं मागतोय, देवा आता कुठेतरी आमच्यावर दया कर शासना आणि आम्हाला कुठेतरी थोडीफार मदत कर. याच आशेवर जळगाव शहर जिल्ह्यातले हे शेतकरी आस लावून बघितले. यापुढे आता शासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जळगावहून मनीष जोग, मुंबई तक.